रावसाहेब भाऊचं जर मागील सामाजिक कार्य बघितलं तर ती तयारी ही राजकीय नसून पहिल्यापासूनच ही सामाजिक आहे। टेके पाटलाचं सामाजिक कार्य जर बघितलं तर रावसाहेब टेके पाटील हेच जनतेसाठी एक पक्ष म्हणून मागील 15-20 वर्षापासून कार्य करत होते। ठोकर पाटील सांगतात, टेके पाटिल का नाम नंबर 1 पे, काम गांव में सब गांव में पूरे 10 खेड़े में पूरा काम उनका एकदम ओके बिगड़ इसमें रहने के भी उन्होंने काम करेला है अभी तक के। कृष्ण भाऊ एक वचनी माणूस आहे। त्यांनी कारखाना चालू केला, त्यांनी लासूर स्टेशनची मार्केट कमिटी वापस केली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये ते परत एकदा सर्कल मध्ये त्यांचा विकासाचा झेंडा लावणार आहे। म्हणून आम्ही कृष्ण भाऊच्या पाठीशी उभा राहिलो। त्यांनी परत एकदा कारखाना चालू करून हे सिद्ध केलं की दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि कारखाना त्यांनी चालू करून हे दाखवून दिलं की गंगापूरचा विकास फक्त कृष्ण भाऊ करू शकते। येणाऱ्या विधानसभेमध्ये कृष्ण भाऊचे उमेदवार असतील हा माझा शब्द आहे आणि आम्ही त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत। आम्हाला कोणी जर आमच्या टक्कर मध्ये आलो तर आम्ही त्याला पराभव केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा शब्द आहे। अरे बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही आणि कृष्ण भाऊचे कार्यकर्ते हे बघितलं आपण चेंदूरवाडा सर्कलची जनता आहे, हा आनंदी जल्लोष आहे रावसाहेब टेके यांच्या कामाबद्दलचा। रावसाहेब टेके यांच्या सोबत कायम सोबत असलेले दत्ता टेके हे आपल्याशी संवाद साधतील। दत्ता भाऊ यांचा नंतर म्हणताय ते टोपीची जादू चालली, टोपीची विरोधकांना कृष्णाभाऊ डोणगावकर यांच्या टोपीवर टीका केली आणि टोपीची जी जादू चालली हा जनतेचा विजय आहे आणि विरोधकाचा सुपडा साफ झाला चेंदूरवाडा सर्कल मधून। हा एकदम मोठा विजय आहे आणि कार्यकर्त्यांचा विजय हा आहे जनतेचं प्रेम, जनतेने दिलेला आशीर्वाद रूपी निकाल हा रावसाहेब टेके पाटील यांचा विजयी जल्लोष आहे। आपण बघताय ज्येष्ठ नागरिक सुद्धा यामध्ये आनंद व्यक्त करत आहेत। हे रावसाहेब टेकेवरील प्रेम आपल्याला मतदाराच्या पेटीतून सुद्धा दिसून आलं। हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, हेच यावेळेस समर्थक सांगत आहे। विरोधकांनो बघा तुमचा कोण आला।